हिम्मत असेल तर बाहेर ये. पद्या काका हा सावकाश तो येईन पटकन. डोंट वरी पांडे, मी आहे ना. तुला तिकडे काय हालचाल दिसते का? हालचाल दिसली तर आम्हाला सांगा पटकन. आणि तू पण जरा जपून रे. काका कोण आहे? मगाशी तुझ्या समोरून जो साप गेला ना, तो कुठे दिसतोय का ते बघतोय आम्ही. नाही नाही तसं नाही. तुम्ही कोणाशी बोलताय? माझ्याशी. तू फुसफुस गेलाय तिकडे. हे पांडे, यावेळी सुद्धा वाचला तो. हा कोण आहे? ते आम्ही सापच्या मागे पळत होता तो हा पण आमचा मदत करायला आला. बघ ना केवढा लहान आहे तो. त्याला म्हटलं जरा बाजूला हो, पण अजिबात बाजूला झाला नाही तो. हो खरंच लहान आहे. हे छोटू, थँक्स. हा छोटू नाही, गोलू. गोलू म्हणतात मला सगळे. अच्छा अच्छा गोलू, चांगला नाम आहे. पांडे, तो साप नेक्स्ट टाइम जर दिसला ना तर त्याला मी नक्की पकडणार. आणि मी पण असे ना काका. हा तू पण चल. हा, सापच्या नादात आंघोळ करायचं राहिला आहे. गोलू थँक्यू 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 सो मच. का? नशीब तू ऐन वेळी येऊन त्या आगीतून शुभ्रमणी बाजूला केलास. तू जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम मध्ये असणार तेव्हा तेव्हा तक्षक तिथे येणार. ए पण गोलू तू ओके आहेस ना? एकदम ओके. शुभ्रमणी ओके आहे ना? एकदम ओके. तुला बोललो होतो ना मणी जपून ठेव. हो रे गोलू, नेक्स्ट टाइम नक्की काळजी घे. ओके आता मी जातो, नाहीतर पद्या काका आणि पांडे काका मला पुन्हा पकडायला येतील. बर. आलाप 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 आलाप. तू जा ना प्लीज, मी हँडल करते. जा. आलाप आलाप ए आलाप. आलाप, तुला ऐकू येते ना? दिसतंय ना? ओके जुई ओके ना? जुई 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 तू बरेच ना? तुला काही झालं नाही ना? आलाप, तू बेशुद्ध पडला होतास बाळा. नाही, जुईच्या पाठीमागे साप होता, तिच्या अगदी जवळ. मी ते बघितलं आणि चक्कर आली मला. जुईच्या मागे साप? आला बरे तुला भास झाला असेल. नाही ग जुई, भास नव्हता तो. एक मिनिट हा, बाबांचा फोन आहे. हॅलो, हा बाबा बोला ना. अरे कुठे आहेस तू? तिथे असशील तिथून ताबडतोब घरी ये. इथं घरी गोंधळ झालाय. असं नेमकं काय झालंय? कसला गोंधळ? कीर्तनाचा गोंधळ. तू लगेच घरी ये, मला फोनवर नाही बोलता येणार. ये लवकर. बरं ठीक आहे, मी घरी येतो. हा हा ये. सॉरी,
जुई घरी थोडा प्रॉब्लेम झालाय, मला निघावं लागेल. बापरे, आता काय नवीन? नाही ग, नवीन नाही, जुनच आहे, आपल्याबद्दलच असणार. मी घरी जाऊन बघतो आणि तुला सांगतो. ओके ओके. काका काकू, निघतो मी. जुई, तुमच्या घराच्या आजूबाजूला फिरताना काळजी घे. हा, इथे खरंच साप आहेत. हो. मी येतो आता. हा? रामकृष्ण हरी. देव काय म्हणतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायच्या प्रत्येक प्रवासाला एक कारण असतं. प्रत्येक माणसाला प्रत्येक ठिकाणी न्यायचा देवाचा काहीतरी हेतू असतो. आता माझंच बघा ना, माझं कीर्तन पनवेलला होतं, परंतु लाडक्या लेकीची ओढ मला ठाण्यापर्यंत घेऊन आली. पण जशी मुलीची ओढ तुम्हाला इथे घेऊन आली, तसंच आमच्या ओढीने इथे 2 दिवस राहा ना. म्हणजे आम्हाला सुद्धा तुमचा पाहुणचार करण्याची संधी मिळेल ना. पाहुणचार देवाचा करावा. आम्ही काय, आम्ही फक्त निमित्त. दादा, ते एवढं म्हणतायत तर थांबा ना. आता लाडकी लेकच बोलतेय तर नाही म्हणून कसं चालेल. पण पाहुणचार वगैरे नको. अरे आला, इकडे ये. हा माझा धाकटा मुलगा आला. हे शंकरराव पाटील, प्राजक्ताचे मामा आणि आपल्या कोमलचे वडील. आपल्या अरे कीर्तनकार आहेत ते. नमस्कार. अरे पाया पड त्यांच्या. रामकृष्ण हरी. प्राजक्ता, दादांना कोमलची रूम दाखव. चालेल ना? हो आई, चालेल ना. तुम्ही नका जास्त विचार करू. अहो, माझी वळकटी इथं कोपऱ्यात जरी टाकली तरी देवाचं नाव घेत मी इथं आरामात झोपेत. शेवटी देव काय म्हणतो, जागा नको मन मोठं ठेव, मुखी माझे नाव आणि मनात भक्ती भाव ठेव. विठ्ठल 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 विठ्ठल. हे बघ, शत्रू पक्षात कितीही सैन्य असलं तरी आपल्याला आपलं काम करतच राहावं लागणार आहे, तरच आपल्याला विजय मिळेल. आपल्याला आपलं काम करत राहावं लागणार आहे म्हणजे? एक मिनिट, म्हणजे मी जशी कोमलशी मैत्री केली तशी मला आता तिच्या वडिलांशी पण करावी लागणार आहे का? पाहू मी कसं बस, कोमल या लग्नाला नकार कसा देईल याचे प्रयत्न करतोय, तर नशिबाने तिच्या वडिलांना माझ्या समोर आणून उभं केलं. आता ह्यांना कसं हँडल करू मी, मला ना काहीच कळत नाहीये. हे बघ, चलबिचल होऊ नकोस आणि गोंधळून तर अजिबात जाऊ नकोस. अहो भाऊ, मग काय करू मी, तुम्हीच सांगा मला. हे बघ फ्रेंड, कोमलचे वडील इथे येणं हा एक निव्वळ योगायोग आहे, पण ह्या योगायोगाचा मालती आणि प्राजक्ता नक्की फायदा घेणार. फायदा म्हणजे कुठल्या गोष्टीत फायदा? अरे म्हणजे आता तुमच्या लग्नाचा विषय ते कोमलच्या वडिलांच्या कानावर घालणार. बाबा, जर असं झालं ना तर सगळं अजून प्रॉब्लेमॅटिक होणार. हो ना दाद्या, पण आता यावर उपाय काय? उपाय डायरेक्ट आहे. हा, म्हणजे कोमलच्या वडिलांशी डायरेक्ट जाऊन बोलायचं. ए दाद्या, अरे तू नेमकं काय बोलणार आहेस? जे खरं आहे ते मी स्वतः जाऊन कोमलच्या वडिलांशी बोलतो. हाच एकमेव उपाय आहे. देव काय म्हणतो, जशी शुद्ध तुझी वाणी तसा स्वच्छ तुझा देह करोनी घ्यावा, त्यातच असे खरे समाधान. दादा, मी आत येऊ का? आला? अरे ये ये. अरे विचारतोयस काय, तुमचंच घर आहे. नाही म्हणजे कामात नाही आहात ना तुम्ही? नाही रे, बोल ना. दादा, ऍक्च्युली
मला हे सांगायचं होतं. दादा लेप आणला होता. अरे वा, तुझ्या लक्षात आहे तर. दादा तुम्हाला आंघोळीला ओव्याची पानं, चंदन, कोरफड यांचा लेप लागतो हे कसं विसरेन मी. घ्या. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुम्हाला थोडा वेळ आहे का? हो. वेळ आहे, परंतु वहिनी आणि आलाप, तुम्हा दोघांना जर महत्वाचं बोलायचं असेल तर आत्ता नको. का दादा? आत्ता वेळ चांगली नाहीये, म्हणून तर मी आंघोळीसाठी निघालोय. आंघोळीनंतर माझा उपवास सुरू होईल. त्यानंतर थोडासा फलाहार करेन आणि झोपेन. उद्या दुपारी उपवास सोडल्यानंतर म्हणजे 1 वाजल्यानंतर आपल्याला जे काय बोलायचंय ते बोलूयात. उगाच महत्वाच्या विषयावर या वाईट वेळेला बोलायला नको. बरं, ठीक आहे. चला, मी आंघोळीला जाऊन येतो. आलाप थांब. मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील? कोणत्या? आलाप, तू दादांना जुई आणि तुझ्याबद्दल सांगायला आला होतास का? हो. आलाप, हा कसला हट्ट आहे? मग तू पण तुझा हट्ट सोड ना. जुईच माझ्यासाठी योग्य मुलगी आहे असं तुला वाटतं? आलाप, आतापर्यंत मी तुझ्या इच्छेविरुद्ध कधीही वागले नाही, पण जर तुझ्या भल्यासाठी मला असं करावं लागलं तर मी तसं वागेन. ही जी मुलगी कोमल आपल्या वडिलांची इतकी काळजी घेते, ती ह्या घराची सुद्धा काळजी घेईल याची खात्री आहे मला. आणि म्हणूनच मी दादांना त्यांची मुलगी ह्या घरची सून म्हणून येईल असा शब्द देणार आहे. पण मी जुईला दिलेल्या शब्दाचं काय? तिच्या मनाचं काय? मला ते माहित नाही. मला फक्त तुझं भलं कशात आहे ना तेच माहिती. आता तूच विचार कर की तुला तुझ्या आईचा शब्द पाळायचा आहे का जुईचं मन? सेल्फी रिंग. हा म्हणजे? अरे म्हणजे आपण या सेल्फी रिंग समोर उभं राहायचं, मग याची लाईट आपल्या फेसवर पडते आणि त्या लाईट मध्ये आपण फोटो काढायचा. ते फोटो खूप छान येतात. लाईट. 1 मिनिट. बर्गर बर्गर. पण आपले फोटो तर ना आपण आपल्या मूळ रूपात दिसतो. म्हणूनच आता माझा कॅमेरा आणि या सेल्फी रिंगची लाईट नेहमी ऑफ असतात. का ऑफ ठेवायच्या लाईट? लोकांसाठी आपण फोटो नाही काढू शकत, पण आपल्यासाठी तर काढू शकतो. चल ना, आपण एक सेल्फी काढूया. अरे पण गोलू, अगं चल ना. ओके ओके फाईन. आलापचा फोन. परत आलापचा फोन. एक मिनिट. अरे मी फोन केला तेव्हा नाही उचलता आला. आता जाऊ दे. परत कॉल. आता ना फ्लाईट मोडवरच टाकते.
स्माइल प्लीज. बघू बघू बघू. दाखव दाखव. बघ ना कसे आलेत ना दोघे नाग. एक छोटा नाग एक मोठा नाग. गोलू, थँक्यू. तू माझ्या चेहऱ्यावर नेहमी स्माइल आणतोस. जुई, आई आली. गोलू, गोलू तू लप लप. कुठे लप? ते मला माहित नाही. तू तू एक काम कर, तू नाग बन. मी नाही बनणार नाग. गोलू प्लीज. तुला एकदा बोलू ना, मी नाग नाही बनणार. जुई, आई पोचली. गोलू तू एक काम कर, तू गॅलरी मध्ये जा. जा, 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 जा. माझा फोन. जुई, फोन कुठे आहे का तुझा? अगं आई तोच शोधते पण सापडतच नाहीये. का ग, काय झालं? आलाप कधीपासून फोन ट्राय करतोय, लागत नाहीये. शेवटी कैलाशच्या मोबाईलवर त्यांनी फोन केला. घे बघ काय म्हणतोय बघ. बरं बाई, जाते मी. गॅलरीचा दरवाजा का उघडा आहे? हा हा, तो ना वारा येत होता ना म्हणून दरवाजा उघडा ठेवलाय. मी बंद करते. नाही नको, मी लावते दार, तू जा. अगं नक्की लावशील? नक्की नक्की बंद कर दार. नक्की. गोलू, आई गेली, तू ये बाहेर ये. आला परे. मी किती कॉल केले तुला, काय झालंय घरी? काही नाही ग, ती कोमल कमी होती म्हणून तिचे वडील आलेत आता. आणि उद्या दुपारी 1 नंतर आई त्यांच्या समोर माझ्या आणि कोमलच्या लग्नाचा विषय काढणार आहे. तू यार सगळं टेन्शन वाढतच चाललंय. ओके ओके, तू आधी शांत हो. आला, आपण उद्या बोलून यावर काहीतरी मार्ग काढू. सॉरी, तू यार थोडं टेन्शन आलं म्हणून शेअर केलं तुझ्यासोबत. पण उद्या उद्या नक्की बोलूया आपण. ओके, पण तू आता शांत झोप. ओके, गुड नाईट. गुड नाईट. मी बोलू का? काय? आलापची आई कोमलच्या वडिलांसमोर सगळं बोलणार आहे ना. समजा आपण त्यांना हे बोलायलाच दिलं नाही तर? अरे हा, हे होऊ शकतं. प्राजक्ता, झाली का ग सगळी तयारी? होय. ए, तुझ्या मामांना आपण परक्यांच्या घरी आलोय असं वाटायला नको. नाही आई, अहो हे घर आणि ही माणसं त्यांना नक्कीच आपलीशी वाटतील. वाटलीच पाहिजे, तरच ते त्यांची मुलगी ह्या घरात द्यायचा विचार करतील ना. आई तुम्ही काळजीच करू नका. आणि मला खात्री आहे आपण मामांना आलापसाठी कोमल बद्दल विचारलं ना तर ते डोळे झाकून या नात्याला होकार देतील. तुझ्या तोंडात साखर पडो बाई. बरं आई, आपण आजच त्यांच्याशी याबद्दल बोलतोय ना? हो, त्यांचा उपास सुटला ना की निवांतपणे बसून आपण त्यांच्याशी बोलूया. त्यांच्या मनात काय चाललंय हे पण कळलं पाहिजे ना आपल्याला. हो आई, आणि एकदा का त्यांची संमती मिळाली ना की आपण पुढची तयारी करायला मोकळे. आई साहेब, ए, झाली का ग मामांची सूर्यपूजा? हो होतच आलीये. हो का? बरं हे देवासमोर ठेवशील? हो. चल, आपल्यामुळे उशीर नको. चल लवकर. चलाच. अगं आपलं ठरल्याप्रमाणे आलापची आई कोमलच्या वडिलांना काही बोलायच्या आधीच तू तुझ्या मूळ रूपात तिथे जा. पण गोलू काही गडबड झाली तर? अगं तीच तर व्हायला पाहिजे ना. हे बघ, आपण आपल्या मूळ रूपात माणसांसमोर आलो की एकतर माणसांची बोबडी वळते नाहीतर ते गोंधळ तरी करतात. या दोन पैकी एक जरी गोष्ट झाली तरी कोमल आणि आलापच्या नात्याची बोलणी आज काही होणार नाही. अरे पण गोलू, हे आजचं झालं, उद्याचं काय? त्या कोमलच्या वडिलांना इथून कसं पडून लावायचं ते पुढचं पुढे बघू ना. चल आता तू तुझं मूळ रूप घे. ओके, मी मंत्र म्हणते. मंत्र कशाला? मूळ रूपात त्याला मंत्राची काही गरज नाही. म्हणजे? अरे मग काय करू?
आणि मूळ रूपात येण्यासारखं इथे जवळपास तसं काहीच नाहीये. एक मिनिट. अरे पण कुठे? अरे गोलू मला सांग तरी कुठे? सांग ना गोलू. अरे गोलू तू काय करतोयस? बघेल कोणतरी. अरे पण सांग ना मला. अगं तू फक्त माझ्या मागे. अरे हो पण मला सांग तरी. काय ते बघ मीठ. मीठ आलोच. गोलू जे करशील ते सावकाश. गोलू सावकाश. हात सांभाळून. गोलू अरे टाइमपास नको करू. बाहेर ये लवकर. अगं टाइमपास नाही करते, थांब. सांभाळू सांभाळू. गुड गुड. लवकर लवकर गोलू. लवकर कर.